नमस्कार, मी सुदेशना. आपण ऐकत आहात @ब्रेकिंग न्यूजचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन. नेपाळमध्ये पुन्हा भूकंप, भारतही हादरला. हिमायतनगर येथील वाईतांडा येथे शेतकऱ्याच्या घराला आग, 5 शेळ्या जळून खाक. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गलथान कारभार, 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेवर 40 गुणांचा उल्लेख. स्मार्ट सिटीसाठी नांदेडचा गुणवत्तेवर विचार व्हावा, खासदार अशोकराव चव्हाण. कर्जमाफी व पीक विम्याच्या रकमेसाठी आज धरणे आंदोलन. आता बातमीपत्र विस्ताराने. गेल्या महिन्याच्या अखेरीस 7.9 रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपानं उद्ध्वस्त झालेलं नेपाळ आज पुन्हा मोठ्या भूकंपानं हादरलंय. या भूकंपाची तीव्रता 7.4 रिश्टर स्केल इतकी होती. चीन नेपाळ सीमेवरील कोडारी गावाजवळ जमिनीखाली 19 किलोमीटरवर भूकंपाचं केंद्र असून गेल्या महिन्याच्या अखेरीस 7.9 रिश्टर स्केलच्या विनाशकारी भूकंपानं उद्ध्वस्त झालेलं नेपाळ आज पुन्हा मोठ्या भूकंपानं हादरलंय. या भूकंपाची तीव्रता 7.4 रिश्टर स्केल इतकी होती. चीन नेपाळ सीमेवरील कोडारी गावाजवळ जमिनीखाली 19 किलोमीटरवर भूकंपाचं केंद्र असून साधारण 30 सेकंद हे धक्के जाणवले. या भूकंपामुळे दिल्लीसह उत्तर आणि पूर्व भारतही काही सेकंद जमीन हादरल्यानं खळबळ उडाली आहे. दिल्ली, NCR, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा आणि मध्य प्रदेशमध्ये दुपारी 12:38 ला अचानक जमीन हादरली आणि सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला. नेपाळमधील भीषण भूकंपाच्या आठवणी ताज्या असल्यानं या धक्क्यामुळे अनेक जण जीव मुठीत घेऊन घराबाहेर, कार्यालयाबाहेर धावले. परंतु सुदैवाने हे धक्के काही क्षणातच थांबल्यानं मोठ्या हानीचं वृत्त नाही. खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली आणि कोलकातामधील मेट्रो वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे, तर अचानक शाळांनी विद्यार्थ्यांना घरी सोडले. बिहार आणि UPमध्ये प्रत्येक एका नागरिकाचा मृत्यू झाल्याचं कळतंय. गेल्या अनेक दिवस छोट्या मोठ्या भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या नेपाळमध्ये मात्र या भूकंपामुळे मोठ्या जीवितहानी आणि वित्तहानीची शक्यता आहे. तासभरात येथे भूकंपाचे 7 धक्के बसले. त्यात अर्धवट कोसळलेल्या अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्याचं कळतंय. त्यामुळे हजारो नागरिकांनी उघड्यावर आपला मुक्काम थाटलाय. कोसळलेल्या इमारतीचे ढिगारे उपसण्याचं काम अजूनही सुरू असतानाच त्यांच्यावर पुन्हा निसर्गाचा प्रकोप झाल्यानं हा छोटा देश मोठ्या संकटात सापडला आहे. जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्यात अवकाळी वारे आणि पावसाने अवेळी हजेरी लावून शेतकऱ्यासह सामान्य नागरिकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. असाच काहीसा प्रकार दिनांक 11 रोजी हिमायतनगर तालुक्यातील मोजे वाईतांडा येथे घडला असून येथील शेतकरी संतोष परसराम जाधव हे नेहमीप्रमाणे दिवसभर शेतात काम करून वादळी वारे सुटल्याने घराकडे येऊन आराम करत होते. दरम्यान अचानक रात्री 9 वाजेच्या सुमारास घरास आग लागली. पाहता अग्नीने रौद्र रूप धारण केल्यानं घरासह झोपड्यांनीही पेट घेतला. दरम्यान आग विझवणे व अतिशय बाहेर काढण्यासाठी धडपड करत असताना शेतकरी संतोष यांचा हात भाजला. एवढा प्रयत्न करून सुद्धा शेळ्यांना वाचवू शकले नाही. एवढेच नव्हे तर घरातील कपडे, भांडी-कुंडी, धान्य, शेती उपयोगी साहित्य, सायकल यासह 3 पत्रे जळून खाक झाली. यात सदर शेतकऱ्याचे 2 लाखाहून अधिकचे नुकसान झाले आहे. दरम्यान हा प्रकार समजताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. दरम्यान रिमझिम पावसाची साथ मिळाल्याने सदरील आग आटोक्यात येऊन बाजूच्या घराचा धोका टळला. अन्यथा आगीच्या या घटनेत मोठी वित्त हानी झाली असती असं समजतंय. एकूणच शेतकऱ्यावर निसर्गासह आता अशा प्रकारे संकट येत असल्याने शेतकरी पुरता खचत चालला आहे. यातून सावरण्यासाठी शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यासह तातडीची मदत देऊन हातभार लावावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. याबाबत उशिरा का होईना मात्र पंचनामा करण्यासाठी दाखल झालेले तलाठी म्हणाले की माहिती मिळताच घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. यात 5 शेळ्या, सायकलसह अन्य गृह उपयोगी साहित्य जळून 45,000चे नुकसान असावे असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. स्वामी रामातीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉक्टर पंडित विद्यासागर यांची नियुक्ती झाल्यानंतर विद्यापीठात अनेक सकारात्मक बदल होत असतानाच परीक्षा विभागाचा अनागोंदी कारभारच वेळोवेळी चव्हाट्यावर येत असल्याने नॅकला सामोरे जाणारे विद्यापीठ उलटसुलट चर्चेचा विषय बनले आहे. दिनांक 12 मे रोजी नियोजित असलेल्या विधी शाखेचा इंग्रजी विषयाचा पेपर 2 दिवस पुढे ढकलला आहे. दिनांक 12 मे रोजी विधी शाखेचा LLB, BSL द्वितीय सत्राच्या इंग्रजी विषयाची परीक्षा नियोजित होती. हा विषय 80 गुणाच्या या पेपरसाठी
परीक्षा कालावधी 3 तासाचा होता. विधी शाखेचे विद्यार्थी पेपर सोडविण्यासाठी परीक्षेला सकाळी 9:30 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचले. सर्वांनी आपले क्रमांक शोधून नियोजित आसन क्रमांकावर बसले आणि विद्यार्थ्यांच्या हातात पेपरही देण्यात आले. यावेळी मात्र परीक्षा विभागाचा गोंधळ विद्यार्थ्यांना जाणवला. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या इंग्रजी पेपरमध्ये 80 गुणांऐवजी फक्त 40 गुणांचाच पेपर आढळून आला. त्याबरोबर 3 तासाच्या वेळेऐवजी केवळ 2 तासाचाच हे विद्यार्थ्यांनी परीक्षकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मात्र संबंधित विभागाची धांदल उडाली. विद्यापीठात विचारणा करून आता हा जनरल इंग्रजीचा पेपर दिनांक 14 मे रोजी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. विद्यापीठाच्या या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्याचा मात्र पुढचा हिरमोड झालाय. स्मार्ट सिटी योजनेमध्ये शहराचा समावेश व्हावा यासाठी सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज असून केंद्राने देखील या शहराचा गुणवत्तेवर विचार करावा असे आवाहन माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले. माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण व आमदार अमिता चव्हाण यांचा महापौर शैलेजा किशोरस्वामी व माजी सभापती किशोरस्वामी यांनी त्याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित आमदार डी.पी. सावंत, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार वसंत चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, सदस्य रामनारायण काबरा, माजी महापौर अब्दुल सत्तार यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले की कैलासवासी शंकरराव चव्हाण यांनी ज्या परिस्थितीमध्ये या महापालिकेचे अध्यक्ष म्हणून जिम्मेदारी घेतली त्याच्याही पुढे जाऊन जनतेच्या अपेक्षा ओळखून काम करावे. जनतेने महापालिकेत बहुमत दिले तो विश्वास कायम ठेवून सर्वांनी काम करावे. या सर्व कामांना प्रशासनाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. शहरात JNNURM योजनेची मोठी कामे झाली. आता देखभाल दुरुस्तीकडे लक्ष दिले पाहिजे. BSUP योजनेअंतर्गत NTC प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा कारण या योजनेला आता 2 वर्ष मुदतवाढ मिळाली आहे. महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे. चांगल्या कामासाठी सर्वपक्षीय निर्माण झाले पाहिजे. पाणी प्रश्न शहरासाठी गंभीर होत असून त्यांचा सर्वांनी जपून वापर करावा. नांदेडच्या हक्काचे पाणी नांदेडलाच मिळाले पाहिजे. आयुक्त आणि स्वच्छता या विषयाकडे लक्ष द्यावे. तसेच शहराच्या सुरक्षेसाठी गलीबोळांमध्ये CCTV कॅमेरे बसवावे. स्मार्ट सिटीसाठी नांदेड शहराची निवड होईल असा विश्वास व्यक्त करून साफसफाई, दिवाबत्ती, रस्ते, पाणी या गोष्टींना प्राधान्य देऊन शहरात नवीन मार्केट उभारणे ही कामे करणार असल्याचं सांगितलंय. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी व शेतकऱ्यांनी काढलेल्या हवामान आधारित पीक विम्याची संपूर्ण रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि याचबरोबर @ब्रेकिंग न्यूजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.